प्रेम हे बावरे भाग 3. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात मधू तर तिची वाटच पाहत असते. पिहू दिसताच ती तिच्याकडे जाते आणि खूप खुशीत तिला सांगते की पिहूला जो प्रोजेक्ट हवा होता तो ब तुकडीतील कुणालकडे आहे. तर आतापासून पुढे तोच कुणाल जो तिच्या शेजारी राहतो हे ऐकून पिहूच्या जीवात जीव येतो. पिहू म्हणाली, पण मधू, तुला कोणी सांगितलं ग? मधू म्हणाली, अगं तो पूर्वाचा भाऊ आहे ना, त्याच्या वर्गात पूर्वाच्या भावाला सांगितलं तर त्यानेच सांगितलं की कुणालकडे आहे म्हणून. पूर्वाने मला रात्री सांगितलं ग. म्हटलं चला बरं झालं, एकदाचा पिहूचा प्रोजेक्ट तरी मिळाला. पिहू म्हणाली, थँक्यू ग मधू, मला तर खूप टेन्शन आलं होतं. मधू म्हणाली, थँक्यू तर त्याला बोल, त्याने प्रोजेक्ट दिला तर. पिहू म्हणाली, हो ग, ते तर आहेच, पण तो देईल का ग? मधू म्हणाली, अगं मागून तर बघ. पिहू म्हणाली, ठरलं तर संध्याकाळी जाईन त्याच्या घरी, बघू दिला तर. पण मला जरा कसं तरीच वाटतंय मागायला. आम्ही शेजारीच राहतो पण कधी बोललो नाही ग. मधू म्हणाली, पिहू काही पण विचार करू नको, मागून बघ, दिला तर दिला, नाही दिला तर आपण बघू काय करायचंय. पिहू म्हणाली, ओके ओके बेस्ट फ्रेंड. पिहूनं मधूला असं म्हणत मिठीच मारली. संध्याकाळी पिहूचे बाबा बाहेर गेले होते. पिहूला वाटलं बरं झालं, नाहीतर आपण कुणालच्या घरी कसं गेलो असतो. आता बाबा येण्याआधी तो प्रोजेक्ट घेऊन यायला हवा. आई स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. पिहू आईजवळ गेली. पिहू म्हणाली, आई, मी त्या कुणालच्या घरी जाऊन येऊ का? आई म्हणाली, काय ग, आता रात्री काय काम आहे ग? पिहू म्हणाली, आई, मला शाळेत प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे, पण त्याची माहिती माझ्याकडे नाही. मधूनं सांगितलं की कुणालकडे आहे, मी लगेच जाऊन घेऊन येते ग. नाही तर माझाच अभ्यास पूर्ण नसला की सर मला मारतील. पिहूची आई शिकली नव्हती, पण पिहू हुशार आहे, नेहमी शाळेत नंबर काढते, याचा आईला अभिमान होता. पिहूनं खूप शिकावं, आपल्या पायावर उभं राहावं असं आईला वाटायचं. पिहूला मार खावा लागेल म्हटल्यावर आईनेही तिला जाण्याची परवानगी दिली. आई म्हणाली, जा, पण बाबा येण्याआधी ये. पिहू म्हणाली, हो लगेच येते. मानेसरनी जो प्रोजेक्ट पिहूला दिला होता तो प्रोजेक्ट योगायोगाने कुणाललाही मिळाला होता. म्हणजेच मानेसरनी अ तुकडीतील प्रोजेक्ट देण्याआधीच ब तुकडीच्या विद्यार्थ्यांना दिला होता. त्यामुळे कुणालचं प्रोजेक्ट आधीच पूर्ण झालं होतं. पिहू कुणालच्या घराच्या समोर जाऊन उभी राहिली. दारातून तिला त्याची आई दिसली. पिहू म्हणाली, काकू, कुणाल आहे का घरात? कुणालची आई म्हणाली, हो आहे ना, काकू. पिहू म्हणाली, माझं काम होतं, मला त्याची वही हवी होती. कुणालची आई म्हणाली, थांब बोलावते. कुणाल आतल्या खोलीत होता. आईने त्याला कुणाल कुणाल असा आवाज दिला. त्याने आतूनच विचारलं, काय? कुणालची आई म्हणाली, अरे ती शेजारची पिहू आली आहे, तिला तुझी वही हवी आहे, बाहेर ये जरा. पिहूचं नाव ऐकून तो दचकला. पण नंतर त्याला वाटलं आई दुसरंच काहीतरी बोलली असेल, आपल्यालाच पिहू ऐकायला आलं असेल. तसंही आजकाल आपल्याला सर्व बाजूला पिहूच दिसत आहे असा विचार करत करत तो बाहेर आला. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. खरंच पिहू दारात उभी होती. पुतळ्यासारखा तो तिच्या समोर उभा राहिला. कुणालच्या आईने तिला आत बोलावले होते, पण बाबा येतील, मला लगेच जायचं आहे, आईने बोलावलं आहे म्हणून ती घरात गेली नव्हती. कुणाल येऊन तिच्या समोर उभा राहिला. तो तिला काही विचारेनाच आणि पिहूलाही काही बोलवेना. तो तसाच उभा आहे पाहून मग पिहूच बोलली, मला तुझा विज्ञानाचा प्रोजेक्ट हवा आहे, तो फळांचा. मलाही तोच विषय आला आहे, पण माझ्याकडे माहिती नाही त्याबद्दल. पिहू बोलत होती आणि कुणाल मात्र तोंडाला कुलूप लावून तिला पाहत गप्पच उभा. पिहूला वाटलं याला द्यायचं नसेल. ती परत एकदा बोलली, अरे मी लगेच परत देईन उद्याच. कुणालची तिच्या बोलण्याने तंद्री तुटली. भानावर येत तो इतकंच बोलला, देतो ना, आणि घरात पळाला. प्रोजेक्ट सोडून तो बॅगमधलं काय काय बाहेर काढू लागला. सगळी बॅगच त्याने उलटी केली. प्रोजेक्ट तर समोरच होता, पण आपण काय शोधतो हेच त्याला कळत नव्हते. तो स्वतःवरच हसत होता. एक मोठा श्वास त्याने घेतला. पिहूला प्रोजेक्ट हवाय हे तो स्वतःलाच सांगू लागला. तितक्यात लक्ष गेलं, समोर तर होता प्रोजेक्ट. त्याने तो उचलला आणि दरवाज्यात आला. पिहू उभीच होती. किती वेळ लावतो आहे हा,
बाबा घरी आले तर परत मला ओरडतील. तेवढ्यात कुणाल हातात प्रोजेक्ट घेऊन आला. कुणाल म्हणाला, हा घे, म्हणून त्याने तो पिहूच्या हातात दिला. पिहू म्हणाली, मी लगेच उद्या आणून देईन, म्हणून पिहू निघून गेली. तो फक्त इतकंच बोलला. पिहू गेली आणि कुणालला काय करावं तेच कळेना. पिहू स्वतः आपल्याकडे आली होती, आपल्याशी बोलली. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. खरंच पिहू आली होती का हे पाहण्यासाठी त्याने स्वतःला एक चिमटा काढला. आई गं, म्हणजे खरंच होतं ते, स्वप्न नव्हतं तर. कुणाल खुशीत घरात पळाला. टी.व्ही. चालू करून त्याने आवाज मोठा केला. टी.व्हीवरती छानसं रोमॅन्टिक सॉन्ग लागलं होतं. तो त्या गाण्यावर नाचत होता. माधुरी आणि सलमानचं सॉन्ग लागलं होतं. त्याला माधुरीमध्येही पिहू दिसू लागली होती. तो भान हरपून तिला पाहत होता, हसत होता. ये मौसम का जादू है मितवा, ना अब दिल पे काबू है मितवा, नैना जिसमें खो गए, दीवानी से हो गए. पिहू प्रोजेक्ट घेऊन घरी आली. बाबा अजून आले नव्हते. पिहूला बरं वाटलं. आईने विचारलं, मिळाला का प्रोजेक्ट? पिहूने हो म्हणून सांगितलं आणि ती आपल्या खोलीत गेली. तिने प्रोजेक्ट पेपर काढले. कुणालचा प्रोजेक्ट तिने उघडून पाहिला. अरे वा, सहज तिच्या तोटून निघालं. किती छान! कुणालचं अक्षर खूपच सुंदर होतं. त्यात त्याने प्रोजेक्टची मांडणीही एकदम उत्तम केली होती. पेपरवरती पाहिलं फळाचं नाव, त्यानंतर त्याखाली चौक टाकून त्यात त्या फळाचं चित्र, त्याखाली त्याची माहिती, त्याचे प्रकार, ते फळ कुठे प्रसिद्ध आहे ते ठिकाण. पिहूला प्रोजेक्ट खूप छान वाटला. हा कुणाल तर फारच हुशार आहे, असं ती मनाशीच म्हणाली. दोघांचे प्रोजेक्ट एकसारखे नकोत म्हणून तिने फळांची चित्र न चिकटवता स्वतः हाताने चित्रे काढली. पिहूची चित्रकला छान होती, त्यामुळे तिला तेच बरं वाटलं. बराच वेळ झाला पण तिचा प्रोजेक्ट काही पूर्ण झाला नाही. ती झोपी गेली. सकाळी शाळेत गेल्यावर मधू तिला दिसली. मधूने पिहूला पाहिल्याबरोबरच ओळखलं की हिला प्रोजेक्ट भेटला. मधू म्हणाली, मिळाला का प्रोजेक्ट? पिहू म्हणाली, तुला कसं माहीत? मधू म्हणाली, तुझी खास मैत्रीण आहे इतकं तर तुला ओळखते मी, आणि तुझा चेहरा सांगतो ना. पिहू म्हणाली, हो. मधू म्हणाली, तो काही बोलला का? पिहू म्हणाली, काल गेले त्याच्या घरी, पाहिलं तर वाटलं तो देणारच नाही, पण दिला त्याने. मधू म्हणाली, मग झाला का पूर्ण? पिहू म्हणाली, नाही गं, आज करेन पूर्ण. अर्धाच झाला. रात्री किती वेळ लिहित बसले होते. त्यात त्याला सांगितलं होतं उद्या लगेच देते. मधू म्हणाली, बरं झाला की देऊन टाक. तसंही माने सरांनी सोमवारी जमा करायला सांगितलं आहे, म्हणजे अजून 2 दिवस आहेत. पिहू म्हणाली, बरं झालं, मी आजच करते पूर्ण. पुन्हा दिवसभर शाळेत गेला. प्रोजेक्ट लिहायला वेळच मिळाला नाही तिला. शाळा सुटली आणि ती मैत्रिणीबरोबर घरी येऊ लागली. घर जवळ आलं, ती वळून जाणार तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की कुणाल आपल्या मागेच आहे. तसा तो रोजच असे, पण तिने आज पहिल्यांदाच पाहिलं. तो दिसला. तिने मागे वळून त्याला पाहिलं. तो एकदम गोंधळला. पिहू थांबलेलं पाहून आपण हिच्या मागे आहोत म्हणून हिला राग तर नाही ना आला? त्याला असं वाटून गेलं. तोही तिथेच थांबला. पिहू म्हणाली, कुणाल, प्रोजेक्ट उद्या दिला तर चालेल का? कुणाल म्हणाला, हो, सोमवारी जमा करायचा आहे. तुझा पूर्ण झाला की दे. पिहू म्हणाली, काल नाही पूर्ण झाला माझा, आज करेन आणि उद्या देईन. कुणाल म्हणाला, बरं चालेल. पिहूने कुणालकडे पाहून स्माईल केलं व ती घरात निघून गेली. इथे कुणालला झालेला आनंद त्याला लपवता येईना. आज पिहूने आपल्याला नावाने हाक मारली याच विचारात तो मग्न होता आणि खूप खुश होता. आणि का खुश असणार नाही, त्याची पिहू बोलली होती त्याच्यासोबत. दुसऱ्या दिवशी पिहूने प्रोजेक्ट कुणालच्या घरी नेऊन दिला, पण तो घरात नव्हता. त्याचवेळी तो मित्रांकडे गेला होता. पण घरी आल्यावर आईने जेव्हा सांगितलं की पिहू येऊन गेली, त्याला स्वतःवरच राग आला, का आपण बाहेर गेलो याचा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.